खास आकर्षण हेच आहे जे चुलीवरचं जेवण आपण बघू शकता। आता हे आपलं स्टार्टिंग आहे, अर्धा तासाने हे सर्व चुली सुरू होणार। गावठी कोंबडे आहेत, प्युअर गावठी कोंबडे आहेत। याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे जेवढे कोंबडे आहेत आपण बघू शकता, त्याच्यात एकही तुम्हाला डुप्लिकेट कोंबडा भेटणार नाही। प्युअर ओरिजिनल कोंबडे आहेत आपल्याकडे, लावरी आहे। आपलं गावठी कोंबडा हा खास आकर्षण आहे। आपण अशा पद्धतीने जेवण बनवतो। इकडे आपण बघू शकता हे सर्व चुलीवर, म्हणजे एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे हे सर्व। यामध्ये आपण बघू शकता एक्झॅक्टली म्हणजे आम्ही टाइमवरती आला। हा बघून घ्या आपण, हे बघा अशा पद्धतीचं आपण ही गिरवी सुद्धा जी आहे ही आपण म्हणजे बाकी हॉटेलमध्ये जसं जे गिरवी यूज करतात तसं नाही, हा वाटण आहे। आपलं घरगुती पद्धतीचं जे वाटण असतो तसं ते वाटण आहे। आपण इकडे सुद्धा बघू शकता, आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलाही अजिनोमोटो किंवा कलर असे कुठलेही पदार्थ आम्ही वापरत नाही। मोठ्या भावांचं नाव आहे ते काळू आणि बाळू ओरिजिनल। बरेच आता या नावाने आपल्या कल्याणमध्ये पण सुरू केलेलं आहे, पण ते आपलं नाही आहे। बऱ्याच ठिकाणी लोकांनी म्हणजे इथली जी टेस्ट आहे म्हणजे नाव टाकल्यानंतर म्हणजे तिथे येणार असं त्यांना असं वाटतंय, पण ते तसं नाही। कसं आहे, आम्ही एवढ्या वर्षापासून हे व्यवसाय करतो, लोकांना सर्वांना माहिती आहे इथली टेस्ट काय आहे। म्हणजे आपण चुलीवरचं जेवण देतो, गावठी कोंबडे देतो, लावरी देतो, मच्छी देतो। हे सर्व जे आयटम आहेत तुम्हाला म्हणजे बाकी हॉटेलमध्ये पण मिळतात, पण इथे जे मिळते तुम्हाला हे एकदम तुम्ही पाहिलंच असेल। असं का ऐका ना, ओरिजिनल अस्सल गावठी कोंबडी। आणि आता ही लावरी सुद्धा आपण एक टेस्ट करणार आहे आणि याची टेस्ट सुद्धा आपण जाणून घेणार। पाहू शकता इथे आपली लावरी तयार होते, किती मस्त ग्रेव्ही झाली। हा गावठी कोंबडा आणि हा मटण। गावठी कोंबड्याचा रस्सा आहे ना एक नंबर। आणि हे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेलं आहे बघा। चुलीवरचं जेवण आणि टाईम वेळ का घेतं माहिती आहे ना, रुचकर आणि शिजलं पाहिजे। चिकन जे कोणतं मटन चिकन असेल ते शिजलं पाहिजे। आणि रस्सा बघाल ना, आ हा हा, असं गावठी कोंबड्याचा रिअली फील येतोय। सो वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉग, जिथे जाऊ तिथं खाऊ। मित्रांनो, मी राजेश म्हात्रे। आज आपण आलो आहे कल्याणवरून थेट 35 किलोमीटर अंतरावरती। कुठे तर ओरिजिनल म्हणजे इथे कालूबालू ढाबा खूप आहेत, पण एकमेव असा ओरिजिनल जो जुना कालूबालू ढाबा आहे, त्या कालूबालू ढाब्यावरती आपण आलो आहे। आणि इथली खासियत म्हणजे तुम्ही पाहू शकता तिथे लाकडं आहेत खूप, म्हणजे अस्सल आपल्याला चुलीवरती जेवण बघायला भेटणार आहे। आणि चूलसुद्धा दाखवणार आहे ते आपण मित्रांनो। सो आज आपण इथे गावठी कोंबडा भेटतो, लावरीसुद्धा भेटतो, फिश वगैरे पण भेटतो, पण आज आपण टेस्ट करणार आहे गावठी कोंबडा आणि लावरी। आणि माझ्यासोबत माझा मित्रसुद्धा आला आहे, त्यालासुद्धा घेऊन आलो आहे। सो त्याचा अभिप्राय घेऊया, कारण का तो प्रथम माझ्या चॅनलमधून आला होता, जिथून माझा फूड ब्लॉग सुरू झाला होता। मोर्या हॉटेल तिथे गेलो असताना त्यांनी सुरुवात केली होती, आणि त्याच्यानंतर भरपूर कालावधीनंतर माझ्यासोबत नरेंद्र आला आहे। राम राम मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत कल्याण ते थेट मुरबाडपर्यंत काळूबाळू ढाबा। मी इथं मित्रांनो इथं नाव तर खूप ऐकलेलं होतं, पण मी पहिल्यांदा मला राजेश म्हात्रे इथं घेऊन आलेलं आहे। तसंच बघूया आज आपण काय आहे इकडचं टेस्ट आणि कसं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही जी पहिली फूड ब्लॉगची जी सुरुवात केली होती ती कल्याण ते आम्ही तळोजापर्यंत केली होती। मोर्या हॉटेल तर तुम्ही तर ऐकलंच असाल, आणि तुम्ही तिथे जाऊन पण आले असाल, तुम्हाला तिकडची टेस्ट पण माहिती असेल कशी आहे कशी नाही। तर आम्ही असंच आज खूप दिवसानंतर खूप वेळानंतर कालावधीनंतर आम्ही एक आलेलो आहे, तिथं मी नाव तर खूप ऐकलं होतं मित्रांनो काळूबाळू ढाबा, पण आज मला राजेश म्हात्रे जो आहे तो प्रत्यक्ष घेऊन आलेला आहे काळूबाळू ढाब्यामध्ये। तर आज आपण बघूया इकडची टेस्ट आणि चव कशी आहे। तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओची। 12 वाजलेत आणि हॉटेल सुरू झालं आहे। सो चला आता आतमध्ये जाऊया आपण।
हो. सो मित्रांनो, आतमध्ये आल्या इथे सेल्फी पॉईंट आहे, पाहू शकता. इथे सेल्फी काढू शकता. मित्रांनो, सेल्फी पॉईंट नंतर इथे फॅमिलीसाठी एक सेपरेट रूम आहे आणि बाजूला सुद्धा पाहू शकता आपण, तिथे सुद्धा बसण्याची अरेंजमेंट आहे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. मस्त AC रूम आहे आणि कूल वाटते इथे आल्यानंतर आणि खूप स्पेसेस, म्हणजे कितीही माणसं असली ना इथे बसण्याची टंचाई नसेल. आणि मित्रांनो, इथे संपलेलं नाही फॅमिलीसाठी, अजून पुढे सुद्धा आहे, ते सुद्धा बघूया आपण. पाहू शकता एवढी म्हणजे स्पेसेस जागा आहे ना. दादा जरा इथे या ना, कारण का मला असं वाटतं ना, जेव्हा तुम्ही नवीन नवीन हॉटेल ओपनिंग केलं असेल तेवढं एवढं स्पेस नसेल तेव्हा, त्याच्यामुळे. आणि लोकांची म्हणजे येण्याची संख्या खूप असल्या कारणाने जागा बसायला. सो बघा किती मस्त निसर्गाने सांगितलं बसलेलं हॉटेल आहे. सो चला या पुढे या. ही सिटिंग अरेंजमेंट आहे, इथे बाहेर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि रात्रीची लाईटिंग सुद्धा इथे खूप भारी असेल. पण आपण दुपारी आलोय आणि आतमध्ये पण पाहू शकता खूप स्पेसियस जागा आहे, भरपूर जण राहू शकतात. सो या अजून पुढे दाखवतो तुम्हाला. आणि हे AC रूम, सो AC रूम सुद्धा तुम्हाला दाखवतो. सो कितीही लोक असले ना तिथे बसण्याची काही टंचाई नसेल. सो चला आता पुढे जाऊया आपण. आणि हा दुसरा किचन आहे त्यांचा, इथूनच पाहू शकता बाहेरून. या पुढे. आणि सो मित्रांनो, इथे आपल्याला भेटलेला गावठी कोंबडा आणि समोरच चूल आहे. मित्रांनो, आता आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो आहे आणि आपण खूप लवकर आलो आहे. पाहिलं असेल तुम्ही, बंद होता. पण चला आपण आपल्या रेसिपीला उशीर नाही करायचं. सो आपण मुरबाडमध्ये आलो आहे आणि आपण पाहू शकता आपण काय बोललो आहे, कोंबडा आणि लावरी. सो तुम्हाला दाखवतो. इथे पाहू शकता ही लावरी, ही बॉम्बे हॉटेल होता आपल्या इथे नेवाली फाट्यावरती. तिथे आपण लावरी तर टेस्ट केली होती आणि अप्रतिम होती. पण आता मुरबाडमध्ये येऊन आपण मित्रासाठी खास लावरी टेस्ट करणार आहे आणि माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी खास गावठी कोंबडा दाखवणार आहे आपल्या या चॅनलमधून. सो पाहू शकता इथे जिवंत असे खूप सारे गावठी कोंबडे आहेत. म्हणजे तुम्ही या कोंबड्यावरून विचार करू शकता की हा हॉटेल किती चालत असेल आणि हा खूप जुना हॉटेल आहे. सो चला दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. समीर. कसा दादा हे गावठी कोंबडा? गावठी कोंबडा 1200 रुपये बनवून 1200 रुपये हंडी. म्हणजे साईज छोटी मोठी असली तर 1200 आणि 1500. म्हणजे मोठी साईज असेल तर 1500 आणि छोटी साईज असेल तर 1200मध्ये. आणि पाहू शकता तिकडे चूल आहे आणि अस्सल चुलीवरती बनवलं जातं. तिथे आपण दाखवणार आहे. आता एक काढून दाखवा ना आम्हाला कोंबडा. सो आता आपल्याला ते काढून दाखवतात आणि आपण त्याच्यातून सिलेक्ट करूया. असं का ऐका ना, ओरिजिनल अस्सल गावठी कोंबडा. आणि हे तुम्ही कोंबडे कुठून घेऊन येता? म्हणजे गावातून. म्हणजे गावातून एवढे कोंबडे येतात. आता मी बघतो तर कोंबड्याची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे किती दिवसपर्यंत हे चालतं कोंबड्या? आठवडा किंवा 2 ते 3 दिवस. सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही संख्या फक्त 2 ते 3 दिवस. म्हणजे एवढे कोंबडे, मला वाटतं 100च्या वरती असतील कोंबडे. 100च्या वरती कोंबडे 2 दिवस. म्हणजे विचार करा किती हा हॉटेल चालत असेल. दादा अजून एक दुसरा काढून दाखवा ना. आपण अजून एक बघूया आणि त्याच्यातून सिलेक्ट करूया की कोणता कोंबडा मस्त वाटतोय. काय बघा कसा आहे. नरेंद्र कुठला? हा क्या? हा भारी वाटतं ना. तो दादा आपल्या हा कोंबडा बनवायचा आहे. सो हा कोंबडा साईडला ठेवा. सो आता आपण लावरी सुद्धा बघूया. एक लावरी सुद्धा घेऊया. दादा याच्यातून काढा ना. आणि पाहू शकता ही लावरी. ही लावरी आपण आधी टेस्ट केली होती आणि आता ही लावरीसुद्धा आपण एक टेस्ट करणार आहे आणि याची टेस्टसुद्धा आपण जाणून घेणार आहे. पहिल्या लॉगमध्ये आपली याची टेस्ट आली होती, अप्रतिम होते. आता यांच्या कुकच्या हातची कशी टेस्ट आहे ते आपण जाणून घेणार. कुकसुद्धा अजून येत आहेत. आल्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तोपर्यंत कटिंगचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या.
मित्रांनो चला आता आपण कोंबडा आणि लावरी घेतलेली आहे. आता आपण चूल दाखवूया त्यांची किती मोठी आणि आवाडवे चूल आणि चुलीवरचं जेवण म्हटलं तर भारी असतं, म्हणून मी खास इथे आलो कालू बालू ढाब्याच्या इथे. सो पाहू शकता ही चूल किती मोठी आवाडवे आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 टोपं याच्यामध्ये राहू शकतात. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे 100च्या वरती जी कोंबडे आहेत ते फक्त 2 ते 3 दिवस संपतात. तर दादा म्हणजे हा हॉटेल किती जुनं आहे? कारण का मी मुरबाडला येता ना 2-3 कालू ढाबा बघितले, पण मला माहिती आहे की हा सर्वात जुना ढाबा आहे. किती वर्षापासून जातो? 20 वर्ष 20 ते 22 वर्ष 20 ते 22 वर्ष. दादा आपलं नाव सांगा ना. निलेश शरट. आपण याच गावचे? हो. म्हणजे प्रॉपर मुरबाडमध्ये. मग 20-22 वर्षात या हॉटेलची खासियत लोकांच्या म्हणजे दिमागमध्ये आणि जिभेवरती या हॉटेलची टेस्ट आहे. आमचे मोठे दादा आहेत काळूराम केशव मारसे, हां त्यांच्या नावच हॉटेल आहे. हां. आणि ते याचे खूप मेन कुक आणि त्यांनी जे उभारले सर्व. अच्छा दादा हा हॉटेल आहे ना, आता मी माझा दुसरासुद्धा चॅनल आहे मित्रांनो बैलगाडा शर्यतीचा, आणि हेमंत फुलोरे दादानी सुद्धा सजेस्ट केला होता हरण्या बैलाच्या मागे की तू जर फूड लॉससाठी जातोय तर मुरबाडमध्ये कालू बालू ढाब्यावरती जा. आणि मग मी कालू बालू ढाब्यावरती आलो आहे. आणि आमच्या इकडे सरळगावमध्ये राहणारे सुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारे कसा कालू बालू ढाबा आहे, तर त्यांनीसुद्धा सांगितलं की कालू बालू ढाबा म्हणजे अप्रतिम हॉटेल. जर टेस्ट तुम्हाला करायची असेल तर नक्कीच या हॉटेलमध्ये यावे, कारण का अस्सल चुलीवरती हे जेवण बनवलं जातं. सो आज आपण गावठी कोंबडा आणि लावरी बनवूया आणि जाणून घेऊया इथली खरंच टेस्ट कशी आहे. हे बघा आपण अशा पद्धतीने जेवण बनवतो. इकडे आपण बघू शकता हे सर्व चुलीवर, म्हणजे एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे हे सर्व. यामध्ये आपण बघू शकता एक्झॅक्टली म्हणजे आम्ही टाईमवरती आलो. हां बघून घ्या आपण. हे बघा अशा पद्धतीचं आपण ही गिरवीसुद्धा जी आहे ही आपण म्हणजे बाकी हॉटेलमध्ये जसं जे गिरवी यूज करतात तसं नाही, हा वाटण आहे. आपलं घरगुती पद्धतीचं जे वाटण असतो तसं ते वाटण आहे. आपण इकडेसुद्धा बघू शकता आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलाही अजिनोमोटो किंवा कलर असे कुठलेही पदार्थ आम्ही वापरत नाही. ते बघू शकता आपण म्हणजे अख्खा मीठ आहे, हळद आहे, आणि आम्ही हा जो मसाला आहे हा कुठला आहे तो? हा आम्ही स्वतः घरी बनवतो हा मसाला. आता हे सर्व याच्यामध्ये फरक असतो, आगरी मसाला किंवा दुसरा, हा कुठल्या पद्धतीचा मसाला आहे? हा जो मसाला आहे हे आमचे मोठे भाऊ जे आहेत ज्यांचं नाव कालू, त्यांनी म्हणजे हे स्वतः मसाला हे बनवतात. हा मसाला तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला हा मसाला भेटू शकत कुठेच भेटणार नाही तुम्हाला. मसाल्याची टेस्ट आहे. हा सर्व तुम्ही इथे बघू शकता. हे बघा एवढंच असतो आमच्याकडे, म्हणजे हळद, अख्खा मीठ आणि मसाला. या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही प्रकारचं वाटण हा हे सर्व बघू शकता आपण. मित्रांनो पाहू शकता इथे आपली लावरी तयार होते, आणि पाहू शकता इथे मटण आहे ना दादा. हा गावठी कोंबडा आणि हा मटण, म्हणजे हा आपलाच कटिंग केलेला गावठी कोंबडा आहे का? अच्छा. याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ टाकले जातात तुम्ही सांगू शकता? यामध्ये आपण बघू शकता म्हणजे तुम्ही जे समोर कोंबडा कट केलेला आहे तुमच्या समोर, त्याच्यामध्ये फक्त आपण मीठ, हळद आणि जो आपण बनवलेला जो मसाला आहे आणि जे आपली लाल मसाला, त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला जे वाटण दाखवलं ते आहे ते आपण बघू शकता. आता याच्यामध्ये आपण नंतर हे झाल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त झाल्यानंतर त्याला आपण अर्ध सुक्क करणार आहोत आणि त्यानंतर मग अर्ध रश्श्यामध्ये करणार आहोत. हां म्हणजे हाच जो अख्खा कोंबडा काढला, अर्धा सुका आणि अर्धा रसा, अशा दोन पद्धतीचे आपल्याला असं त्यामध्येच बनवलं जाईल. मित्रांनो आणि जी मेन टेस्ट आहे ना दादा, गॅसपेक्षा ती चुलीवरती टेस्ट असते ना, ती खास आकर्षण हेच आहे. हे जे चुलीवरचं जेवण आपण बघू शकता. आता हे आपलं स्टार्टिंग आहे, अर्धा तासाने हे सर्व चुली सुरू होणार. आपलं टायमिंग आहे सकाळी 12 ते रात्री 11पर्यंत. तर आपले आता ही तयारी चालू आहे. आता यानंतर जे कस्टमर सुरू होणार तेव्हा या सर्व चुली सुरू होतात. आपल्याकडे येणारे लोक काय जास्त प्रेफर करतात खाण्यासाठी आपल्याकडे गावठी कोंबडे आहेत, प्युअर गावठी कोंबडे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे जेवढे कोंबडे आहेत आपण बघू शकता, त्याच्यात एकही तुम्हाला डुप्लिकेट कोंबडा भेटणार नाही. प्युअर ओरिजिनल कोंबडे आहेत आपल्याकडे. लावरी आहे. आपलं गावठी कोंबडा हा खास आकर्षण आहे. त्याच्यामध्ये लपेटा येतो, रस्सा येतो, हळदीचा येतो, पातळ रस्सा येतो, बिना वाटण्याचा येतो. म्हणजे आपल्याकडे त्यामध्ये आपण एवढे व्हरायटीज बनवू शकतो.
आणि फिशमध्ये काय काय भेटलं फिशमध्ये? फिशमध्ये आपल्याकडे सुरमई आहे, वाम आहे, पापलेट आहे, झिंगा आहे, बोंबील आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला तवा फ्राय पाहिजे, तवा फ्राय पण मिळेल. रश्श्यामध्ये पाहिजे, रश्श्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत ते सर्व आयटम. आणि हा झाला एक किचन आणि दुसरा किचन सुद्धा आहे. तिथे काय चायनीज वगैरे? हा, इथे फक्त आपल्याला जे नॉनव्हेज जितके आयटम आहेत हां. हे सर्व नॉनव्हेज आयटम चुलीवर बनवले जातात. बाकी आपलं एक चायनीजसाठी वेगळा किचन आहे. त्यानंतर आपलं व्हेजचा सुद्धा एक वेगळा किचन आहे. रोटी आहे मध्ये. अच्छा. असे वेगवेगळे सेक्शन आहेत आपल्याकडे. अच्छा, म्हणजे व्हेज सुद्धा इथे सर्व केलं? हा, व्हेज सुद्धा आपल्याकडे, म्हणजे तेही वेगळा किचन आहे आपला. अच्छा, म्हणजे तुम्हाला तिथे काही नॉनव्हेजची कुठली वस्तू भेटणार नाही. म्हणजे इन शॉर्ट मित्रांनो, इथे जे बनलं ते नॉनव्हेज आणि तो जो किचन बघितला आपण तिथे व्हेज बनला जातो. सो आपली रेसिपी रेडी होते. लावरी, आणि लावरी खूप टेस्टी असते. मी टेस्ट केली आहे आधी, आणि इथली टेस्ट पण जाणून घेऊया. पण पाहू शकता हा किती मस्त ग्रेव्ही झालेली. म्हणजे असे जे इंग्रिडियंट्स पडले जातात ना, तेच खूप छान पद्धतीने, जास्त काही अजिनोमोटो वगैरे यामध्ये प्रकार नसतो. हे आमचे आचार्य आहेत, यांचं नाव विलास कुर्ले आहे. हां दुसरे आमचे सादिक भाई आहेत. हां. सादिक भाई, हे बघा, हे आमचे पूर्ण किचन, नॉनव्हेज किचन जे आहे हां. ते सर्व हे सांभाळतात. तुमचीच आम्ही वाट पाहत होतो, तुम्ही आले नव्हते. म्हटलं ते 12 वाजता येतात आणि आता सुरुवात झालेली आहे. साधारणतः आपला पाऊण तास तरी घेईल तो, बरोबर आहे? हा, गावठी कोंबड्यासाठी अर्धा ते पाऊण तास कमीत वेळ लागतो तिथे. नक्की. सो मित्रांनो पाहू शकता. आणि स्वच्छता, मेन गोष्ट स्वच्छता. पाहू शकता कुठेही काही घाण वगैरे वाटत नाही. स्वच्छ असं किचन आहे. हा त्याचा वाटण आहे. आणि मी तिथे विचारलं ना, मी धक्कादायक झालो. म्हणजे एवढे कोंबडे कष्ट होऊन जातात 2 दिवसात. तुम्ही बघू शकता. आता बाहेर ज्या कोंबड्या आहेत, आता मी काल आपल्याकडे एक 200-250 गावठी कोंबड्या आहेत. हे आपण म्हणजे इथे आपलं सरळ गाव असेल, गावातून प्रत्येक गाव खेडेगावातून आपण ते जमा करून आणतोय, वाड्यावरून आणतोय. आपल्या वाड्या तालुक्यामध्ये भरपूर कोंबडे भेटतात. तिथे बाजार असतो, त्या बाजारात जाऊन आम्ही ते विकत घेऊन येतो कोंबडे. म्हणजे ना तुम्हाला असं डुप्लिकेट हा प्रकार इथे भेटणारच नाही. गावाकडे वाढलेले जंगलावरून कोंबडे ते भेटणार प्युअर. सो नक्कीच यार काय टेस्ट असणार आहे. सो मी तर आतुर झालो आहे. आणि त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये इंग्रिडियंट्स काय काय करतात आपल्या समोरच आहे. जास्त काही न करता या म्हणजे हा मसाला आहे, हळद आहे, मीठ आणि एक वाटण, फक्त ह्याच रेसिपीवरती तो गावठी कोंबडा खूप छान पद्धतीने बनला जातो. आपले जे कस्टमर आहेत ते पूर्वीपासून 2003 पासून त्यांना सर्वांनाच माहिती आहे ओरिजिनल काळूबालू कुठे आहे आणि तिथे कशा प्रकारची टेस्ट आहे. कुठलाही कस्टमर आमच्याकडून नाराज होऊन जात नाही. एखाद्या वेळी आमच्याकडून नकळत जर एखादी चुकी झाली तर आम्ही त्याच्यामध्ये कसा बदल करता येईल ते सुद्धा आम्ही कस्टमरकडून विचारून घेतो. सो मित्रांनो गावठी चिकन होतंय आता. हा पहा गावठी चिकन. मीठ त्याच्यावरती टाकण्यात आले, हळद, आणि हा त्यांच्या घरीच बनलेला मसाला. आता एकत्र मिश्रण केलं जाईल. अजून तेल गरम होते ना. पाहू शकता हा एक गावठी कोंबडा आहे. मस्त झाला आपला, एकदम रेडी आहे. पण आपण ही थोडी रेसिपी दाखवूया जी चुकली होती आपली. आता कांदा टाकण्यात आलाय. फ्राय झाल्यानंतर हा टाकणार का? कसं मस्त लालसर मसाला बघा, एकदम भारी वाटतंय. आपली रेडी झाली आहे. पण थोडी आपण रेसिपी दाखवूया. म्हणजे आधी ते तेलावरती फ्राय करता तुम्ही.
आपली रेसिपी चालू होत असताना आपण व्हिडिओ शूट केला होता, पण गावठी कोंबड्याची रेसिपी कशी होती ती आता आपण पाहिलेली आहे. सो चला आता आपली इथे गावठी कोंबडा रेसिपी झालेली आहे आणि हा पाहू शकता इथे मटण तयार होतंय. एकदम जाड आणि घट्ट रसा आपल्याला इथे भेटेल, म्हणजे असा पातळ वगैरे नाही आणि टेस्टी असेल. सो आता आपली रेसिपी रेडी आहे. सो ते आता आपण जाऊन टेस्ट करूया. तर मित्रांनो आपली फायनल डिश रेडी झालेली आहे. लावरी आहे आणि हा गावठी कोंबडा दादाने सांगितल्याप्रमाणे आधी ग्रेव्ही बनली जाते आणि त्याच्यातलं चिकन काढून सुका चिकन सुद्धा आपल्याला टेस्ट करायला भेटणार आहे. सो सर्वात प्रथम ना आपण लावरी टेस्ट करूया. क्वांटिटी बघा खूप मस्त आहे. आणि मित्रांनो ही ग्रेव्ही आहे ना, मेनची टेस्ट असते ना कधीही कोणत्याही हॉटेलला जर ग्रेव्ही छान असेल ना तर त्याच्यामधलं चिकन ऑटोमॅटिकली टेस्टी लागतं. कारण ते इंडिग्रेट्स ना चिकनमध्ये शिरल्यानंतर जो टेस्ट येतो ना तो खूप छान येतो. सो चला, याच्या आधी आपण लावरी टेस्ट नेवाली फाट्यावरती बॉम्बे हॉटेलमध्ये केली होती, अप्रतिम होती. आणि त्याच्यानंतर मी तुझ्यासाठी खास ही घेतलेली आहे आणि टेस्ट करून सांगतो कशी लागते. सो पहिली बाईट लावरी. क्या बात आहे. जशी आपण तिथे खाली होती ना तशीच इथे आहे, पण याची टेस्ट आहे ना चुलीवर केल्यामुळे ना खूप स्वादिष्ट लागते. सो लावरी एकदम मस्त झालेली आहे. सो आता आपण ना गावठी कोंबड्याची ही रेसिपी घेऊया आणि मस्त चिकन लेग पीस घेऊया. गरम गरम आहे, आत्ताच बनलंय ना चुलीवरून. कदा गावठी कोंबड्याचा रस्सा आहे ना एक नंबर. आणि हे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेलं आहे बघा. चुलीवरचं जेवण आणि टाइम वेल का घेतं माहिती आहे ना, रुचकर आणि शिजलं पाहिजे. चिकन जे कोणतं मटन चिकन असेल ते शिजलं पाहिजे. आणि रस्सा बघाल ना, आ हा हा, असं गावठी कोंबड्याचा रिअली फील येतोय. सुक्का सुद्धा टेस्ट करूया आपण. एक तुम्हाला सांगायचं मला की ते एव्हरेस्ट मसाला हे मसाले वगैरे वापरत नाही. जे काय मसाला आहे घरगुती पद्धतीचे आहे. नाही तर काय घरगुती काही हॉटेलमध्ये असं घरगुती पद्धतीचे मसाले ते टाकतातच, पण त्याच्यात एव्हरेस्ट मसाला बाकीचे मसाले सुद्धा टाकले जातात, अजिनोमोटो वगैरे टाकणं असं काहीच नाही. सांगितल्याप्रमाणे तेलावरती कांदा आणि जेव्हा चिकन मटन असतं त्याच्यावर मीठ हळद आणि त्यांचा मसाला आणि त्याच्यानंतर वाटण पडलं जातं. एवढेच इंडिग्रेट्स त्याच्यामध्ये पडतात आणि अप्रतिम टेस्ट आहे. बोलतात ना कालूबालू ढाबा का फेमस आहे, त्यांच्या टेस्ट आणि यांची मेहनत आणि घेणारा वेळ. सो एवढी गोष्ट ध्यानात ठेवून इथे या, तुम्हाला नक्कीच हॉटेल आवडेल आणि निराशा करून जाणार नाही. अजून एक गोष्ट मला सांगायची, ह्या रस्सा आहे ना एवढा भारी झाला ना मला पियाशी वाटतं. म्हणजे एका पद्धतीत सूप आपण बनवतो ना त्या पद्धतीचा, आणि तो मी टेस्ट करणार आहे तुमच्या समोर. वाह, एक नंबर दादा, खरं सांगू ना अप्रतिम जेवण आहे. आणि हे मी सांगत नाही, जर तुम्हाला माझी रिव्ह्यू खोटी वाटत असेल ना तुम्ही एकदा कालूबालू ढाब्यावरती या. ओरिजिनल कालूबालू ढाबा. तुम्हाला मुरबाडला येताना खूप सारे कालूबालू ढाबा लागतील, पण हा मुरबाड मार्केट म्हणजे बस स्टँड पासून थोड्याच अंतरावरती कालूबालू ढाबा दिसेल. इथे या, टेस्ट करा. आणि आम्ही ना अक्षरशः 11 वाजता, पावणे 11 वाजता इथे पोहोचले, पण 12 वाजता सुरुवात होते. आता तुम्हाला कस्टमरची लाईन दिसतील भरपूर, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवणार. इव्हिनिंगला कशी गर्दी असते, आता आपण इव्हिनिंग पर्यंत तरी नाही, दादा आपल्याला व्हिडिओ शेअर करतील आणि तो व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे. अप्रतिम जेवण आहे, अप्रतिम. आता एवढं दिसतं ना, हे आम्ही फस्त करणार आहे इथे. सो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे कसं यायचं आहे ना, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये
लोकेशन शेअर केलेली असेल, याची सुद्धा लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल. ते लोकेशनला क्लिक केला तर तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल बरोबर इथे येऊन पोहोचाल. सो आता आम्ही आस्वाद येतो. त्याच्या आधी आता माझा मित्र सोबत आहे, त्याला सुद्धा विचारूया कशी टेस्ट आहे. मित्र, मी तर टेस्ट केली, आता मला तू टेस्ट करून सांग कशी टेस्ट आहे इथल्या हॉटेलची. चला आपण पहिले लावरी टेस्ट करूया. खूपच छान, अप्रतिम, जरा मस्त आलंय, खूपच छान झालंय. मी लावरी पहिल्यांदा खाल्ली आहे, त्याच्या आधी खाल्ली नव्हती मी लावरी. तर नाव ऐकलेलं मी लावरीचं. लावरी खूपच छान आहे, एकच नंबर. तर आपण टेस्ट करूया आता. रस्सा टेस्ट करूया आपण, ते पण गावठी कोंबड्या. रस्सा बघा किती अप्रतिम आहे, किती कलर्स बघा किती छान आलेला आहे. खूपच छान, म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे बोलण्यासाठी, एवढं छान झालं. हे शब्द जे बोलला खूप भारी बोलला. ते सुक्का पण टेस्ट करूया. एक नंबर, शब्दच नाही माझ्याकडे. मी तर बोलणार नक्की जे येणारे जाणे प्रवासी आहेत ते नक्कीच इथे भेट द्यायचं, काळूबाळूला नक्कीच भेट द्या. सो मित्रांनो चला, मी सांगतो त्यानुसार तुम्ही स्वतः या हॉटेलमध्ये आणि स्वतः तुम्ही रिव्ह्यू द्या. आणि कोणी जर या हॉटेलमध्ये आला असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की या हॉटेलमध्ये आलो आणि इथली टेस्ट कशी आहे. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे इथे सुधारणा सुद्धा केली जाते, ती सुधारणा सुद्धा इथे होते, हे ऐकून बरं वाटलं. सो आता आम्ही ना हे सर्व मस्त करतोय. फायनली या हॉटेलचे कालूबालू ढाबा हॉटेलचे मालक सुद्धा आलेले. मालकांकडनं जाणून घेऊया की आज छोटासा हॉटेल होता, आज इतका मोठा झाला. आपण आताच बघितलं की येणाऱ्या लोकांसाठी इथे बसण्याची सोय पुष्कळ आहे, कोणीही खाली आज जाणार आहे. तर काय हा हॉटेलची खासियत काय? नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव जुगल म्हारसे. हां. माझे मोठे बंधू आहेत, हां त्यांचं नाव कालू आहे. हां आम्ही दोघे भाऊ मिळून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. हां आपलं बदलापूरमध्ये पण एक ब्रांच आहे, खरवई इथे. हां. हा हॉटेल आपण याच्या पहिले आपलं वांजलेलं होतं हॉटेल. अच्छा. स्टार्टिंग जेव्हा आपण सुरू केली तेव्हा 2003ला आपण सुरू केलेलं आहे. त्यानंतर आपण इथे आलो 2013ला. हॉटेलचं नाव सुद्धा हेच होतं? हां, हेच होतं, सेम नाव होतं. माझ्या मोठ्या भावांचं नाव आहे ते काळू आणि बाळू ओरिजिनल. बरेच आता या नावाने आपल्या कल्याणमध्ये पण सुरू केलेलं आहे, पण ते आपलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी म्हणजे इथली जी टेस्ट आहे म्हणजे नाव टाकल्यानंतर म्हणजे तिथे येणार असं त्यांना असं वाटतंय, पण ते तसं नाही. कसं आहे, आम्ही एवढ्या वर्षापासून हे व्यवसाय करतो, लोकांना सर्वांना माहिती आहे इथली टेस्ट काय आहे. म्हणजे आपण चुलीवरचं जेवण देतो, गावठी कोंबडे देतो, लावरी देतो, मच्छी देतो. हे सर्व जे आयटम आहेत तुम्हाला म्हणजे बाकी हॉटेलमध्ये पण मिळतात, पण इथे जे मिळते तुम्हाला हे एकदम तुम्ही पाहिलंच असेल. म्हणजे चुलीवरचं जेवण तुम्ही जेव्हा एखाद्या कोंबड्याची ऑर्डर देणार ते आम्ही तुमच्याकडून वेळ घेतो, परंतु वेळ घेतल्यानंतर आम्ही म्हणजे जराही वेळ झाला जेवणासाठी, कधी कधी काय होते बरेचसे कस्टमर येतात का तुम्ही एवढा वेळ लावता. काय होते दादा, एखादा कोंबडा आहे म्हणजे समोर आम्ही दाखवतो, ते कट करतो, साफ करून समोर बनवून देतो, त्याला अर्धा ते पाऊण तास जातो. बरोबर आहे. त्यामुळे काही काही कस्टमर आहेत थोडेसे रागवतात का बाबा तुमची सर्व्हिस बरोबर नाही. बाकी गोष्टीमध्ये आम्ही टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज, टेस्टमध्ये काय करू शकत नाही, पण ते एकदा जेवल्यानंतर आहेत ना म्हणजे सगळे कस्टमर खुश होऊन जातात. म्हणजे खास आमचं जे चुलीवरचं जेवण आहे, खास आकर्षण जे म्हणजे नॉनव्हेज जे आहे, लावरी, मच्छी, फिश, हे खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे. अच्छा. हां, आणि आता बऱ्याच ठिकाणी आमचे फक्त 2च ब्रांच आहेत. मी सर्वांना सांगतो की म्हणजे आमच्या एक मुरबाडमध्ये हा जो ब्रांच आहे हा फर्स्ट ब्रांच आहे, आणि दुसरा जो ब्रांच आहे तो आमचा बदलापूरमध्ये. परंतु या नावाने बऱ्याच ठिकाणी लोकांनी म्हणजे काळूबाळू या नावाने हॉटेल सुरू केलेले आहेत, ते आपले नाही आहेत. आता मी म्हणजे ह्या 2-4 दिवसामध्ये आपलं नाव रजिस्ट्रेशन आहे, ते जी नावं आहेत ती मी काढणार आहे. कारण तर काय होतंय, कस्टमर जातात तिथे जेवतात. बरोबर, एक्झॅक्टली. मी सुद्धा कल्याणवरून आता आलो ना, मी दादांना सुद्धा तोच प्रश्न केला होता की येताना कालूबालू ढाबा 2 दिसले मला, पण मला माहिती आहे ऍक्च्युअल ओरिजिनल जो कालूबालू ढाबा आहे तो मुरबाड मार्केटच्या बस स्टँडच्या थोडासाच पुढे. गर्दी तर खूप आहे आणि तुम्हाला टाइम तर नसतो, पण असं कोणता सीझन असतो ज्या सीझनला खूप गर्दी असते? असं मच्छी असल्यानंतर ना
आम्हाला कधी पाणी प्यायला टाइम कधी भेटत नाही कधी. अच्छा, म्हणजे मुरबाडच्या म्हशीची जत्रा जेव्हा पाणी सुद्धा प्यायला टाइम नसतो मित्रांनो. मग तेव्हा फुल धावपळ होत असेल. धावपळ म्हणजे ते साईडला लागत होतं तर आम्हाला हे कळत नाही. हा. जेव्हाचा तो विषय समजा मागे समजा जेवणाचा तुमचा पण टाइम टाइम नाही. खाल्लं तर खाल्ला नाही तर उभं राहायचं, दोन कसं मारायचे. उभं राहून हा नाही तर मग हे कामाला लागायचं. लोकांच्या सेवासाठी त्यांना जेवायला पण भेटत नाही, मग ते उभं राहून कधी कधी जेवतात. तो नक्कीच आहे ना तुमची मेहनत आणि तुमच्या हाताची जादू आहे. सो मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा परत एकदा सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते क्लिक करून या हॉटेलमध्ये. काय भेटूया.